सो हे गाइस वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एकटाच आहे आणि मी आजची होणार आहे सोलो ट्रिप, वन डे ट्रिप. मी आज चाललो आहे मलकापुरातून पुणेला. माझ्याबरोबर कोणी नाही आहे सध्या. मी आणि आपली बुलेट घेऊन मी चाललेलो आहे पुणेला. सो इथून मी जाणार आहे आता कराडमध्ये जाऊन ही बुलेट लावणार आहे आणि तिथून आपण जाणार आहे बाय ट्रॅव्हल्स किंवा बाय बस. तिथं गेलो आपण डिसाईड करूया ट्रॅव्हल्सने जायचं का बसने जायचं. आणि आता जाऊया पटकन. ब्लॉगला कंटिन्यू राहा. आजचा पण ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे आणि आपण पुण्यात गेल्यावर पण खूप म्हणजे फिरणार आहे, थोड्याफार ठिकाणी जाणार आहे. सर ब्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत बघा, ब्लॉग एन्जॉय करा आणि एकदम चिल करा. गाइस आता मी आहे कराडमध्ये आणि कराडमध्ये मगाशीच आलेलो आहे मी. जसं की तुम्हाला बोललो आपण कराडला चाललो आहे मलकापुरातून. आणि आता कराडमधून मी रिक्षातून आपलं काम झालेलं आहे सगळं. आता मी चाललो आहे स्टँडकडे. स्टँडमधून बघायची आपल्याला पुण्यासाठी फास्ट बस पकडायची डायरेक्ट पुण्याला. आपण करूया कंटिन्यू. नाही बघा भावानं विषय ॲक्सिडेंटचा. आणि मॅटर असं झाला की ह्यो जो कंटेनर दिसतोय मला बुलेट लिहिलेला व्हाईट कलरचा, तो पुढच्या ब्लू कलरच्या कंटेनरला जाऊन धडकलाय. विषय झाला तो बसवाला अचानक थांबला वाटतं, त्यामुळे तसं झालं. आतल्या साईडला माणूस पण होता, तुम्ही बघितला असेल तर नीट बघा. आता ही माणसं चालल्यात साईडने त्याला काढायला वाचवायला. आधी तुम्हाला बघा हे कंटेनर दाखवतो. ह्या कंटेनरला तो धडकलाय पाठीमागनं. नका ही तो प्रयत्न करतोय बघा बाहेर यायचा, त्या काचतनं काच पडायचा प्रयत्न करतोय. नक्की काय झालेलं नाही त्याला. तर माणसं पटकन बाहेर काढायला येतात आणि तिथे ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे. गाईज आपण पुण्यात आलेलो आहे, आता एंटर केलेलं आहे. आता राईट नाव मी आहे नवले ब्रिज पाशी. तिथं आपला पुण्या जो येतो की तुम्हाला माहितीच आहे, आपला पुण्यातला मित्र, त्याला मी कॉल केलेला. तो येतोय न्यायला मला. सो तो आला की परत आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. सो काही जसं मी तुम्हाला बोललो, कुणाला आपल्याला न्यायला येणार आहे. हा कुणा तिकडे आलेला आहे आपल्याला नेण्यासाठी. आणि आता आम्ही मस्तपैकी आधी रूमवर जाणार आहे आणि रूमवर जाऊन राहणार आहे फ्रेश. आणि जसं की तुम्ही बघू शकता हे आपण एंटर झालेलो आहे पुणे सिटीमध्ये. आलेले एका फोन बाईकला चटका दिला बघा. तर कंटिन्यू राहा, बघूया पुढे काय काय विषय होतो. एकदम चिलमध्ये पुण्यात आलोय आता. आता की पण संध्याकाळी रिटर्न पण आहे, पण जेवढा वेळ आहे तेवढा एकदम क्वालिटी टाईम स्पेंड करणार आहे. सो कंटिन्यू राहा. सो गाईज आम्ही आता आहे पुण्याच्या स्ट्रीट्सवरती, दगडूशेठ गणपतीच्या पाशी. आणि आपलं हे जे काही काम होतं ते झालेलं आहे ठराविक काम. आणि आता काहीतरी खाण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहे. सो आता आम्ही हुडकतोय पाणीपुरीचा स्टॉल कुठे भेटतोय का बघतोय. कुणाला आणि मी दोघंच नाही. तर पाणीपुरीचा स्टॉल बघणार आणि पाणीपुरी एकदम खायची मस्त. परत जेवायला पण जाणार आहे आम्ही. सो ब्लॉगला कंटिन्यू राहा. तर भावानो आपण आपल्याबरोबर श्लोक पण ॲड झालेला आहे. आत्ता आम्ही सगळं काम निपटवून, जसं की तुम्हाला सांगितलं काम निपटवून आम्ही गेलो शेवपुरी खायला, मीन कुणाल. तसंच आता आम्ही कुणाल पांड्या आणि आम्ही सगळी, कुणाल पांड्या नाही, कुणाल आणि याचा आडनाव पांडे पेटणे. आम्ही चाललो आता रूमवर फ्रेश होणार. आणि फ्रेश झाली की मग आम्ही जाणार आहे जेवायला. आणि आपल्याबरोबर बिर्याणी आधी पण ॲड होणार आहे. तर ब्लॉगला राहा कंटिन्यू. आता आपण पुण्यात आणि पुण्यात तर मसा. तर भावानं तुम्ही बघू शकताय पुण्याचं ट्रॅफिक हे बाईक होती. ट्रॅफिक बघू शकताय गाईज. आम्ही आता आलेलो आहे हॉटेलला जेवण करण्यासाठी. मस्त की पांड्या वेऱ्या कुण्या आद्या मोबाईलमध्ये व्यस्त बसलेला आहे. आणि आम्ही स्टार्टर आधी हा मागवला, त्यानंतर लगेच आमचं जेवण पण आलं.
आणि जेवण झालं आणि मी डायरेक्ट गेलो आता बसमध्ये बसायला. सो गाईज आता मी आहे बसमध्ये, जेवण वगैरे आपले मस्तपैकी झाले जसं की तुम्ही क्लिप्स बघितल्याच चला. आणि आता मी चालू आहे रिटर्न कोल्हापूरला. मी आणि आता एकदम AC बसमध्ये प्रॉपर बसलेलो आहे. सगळे इथं चार्जिंग पॉईंट वगैरे सगळं ऑल ओके येतं आपल्याला. आणि इथून आता मी जाणार आहे कराडला आणि तिथून मग जाणार आहे मलकापूरला. सो ब्लॉग मी इथं एंड करणार आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय. नको